नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला कोणीही सांगितल्या नसतील अशा खास व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. गवती चहा स्वच्छ धुवून सुकवून त्याची पावडर करून आपल्या चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवावी. यामुळे चहा खूप जास्त टेस्टी असा लागतो. तर प्रत्येकालाच टेस्टी चहा हवा असतो, यासाठी चहा बनवताना ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरामध्ये पाऊल टाकलं की पडणारा प्रश्न तो म्हणजे भाजीला काय करू. टीप नंबर 2. जर घरात भाजीला काहीच नसेल तर गावरान पद्धतीची गोळ्याची आमटी तुम्ही नक्की बनवू शकता. गोळ्याची आमटी बनवताना बेसन पिठात ताजा कुटलेला लसूण, 2 ते 3 हिरवी मिरची कुटून त्यामध्ये घालावी. तसेच नारळाचा चव व थोडासा ओवा हा आवर्जून त्यामध्ये नक्की घालावा. यामुळे वडी किंवा गोळे खूपच जास्त चवदार व टेस्टी असे लागतात. साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर 3. अतिशय आरोग्यदायी असणारी आपल्या सर्वांची आवडती चिगळाची भाजी बनवताना ती अजिबात आंबूस लागू नये यासाठी चिगळाची भाजी आणल्यानंतर ती नीट निवडून घ्यावी, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात खडे किंवा माती असते. त्यामुळे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व नंतर एका चाळणीमध्ये नितळायला ठेवावी व नंतर बारीक कट करून घ्यावी व गॅसवर कढई छान हलकीशी भाजून घ्यावी. यामुळे चिगळाची भाजी अजिबात आंबूस लागत नाही व भाजल्यामुळे भाजी खूप जास्त चवदार अशी लागते. तर चिगळाची भाजी आंबूस लागू नये यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 3. सुकी बटाट्याची भाजी बनवताना त्यात हिरवी मिरची बारीक कट करून त्यामध्ये घालण्याऐवजी ती कुटून त्यामध्ये घालावी. तसेच बटाटे तेलात टाकण्याआधी बटाट्यांना मीठ लावावे. यामुळे बटाटे अळणी अजिबात लागत नाहीत व बटाट्याची भाजी खूप जास्त चवदार व टेस्टी अशी लागते. तर बटाट्याची भाजी बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय खास टीप नंबर 4. भुईमुगाच्या शेंगा उकडण्याआधी त्या थोड्याशा ठेचून घ्या. त्यामुळे शिजताना शेंगदाण्यांना आतून मिठाचे पाणी लागते व शेंगदाणे शिजल्यावर खूप छान चवदार असे लागतात. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर 5. जर घरात भाजी बनवण्यासाठी फक्त टोमॅटो असतील तर तुम्ही भरलेली टोमॅटोची भाजी नक्की बनवू शकता. तर ही भाजी बनवताना त्यात शेंगदाण्याचा कूट, थोडासा नारळाचा चव व भाजलेल्या तिळाचे कूट हे तिन्ही समप्रमाणात घ्या व टोमॅटो भरून घ्या. यामुळे भरलेल्या टोमॅटोची भाजी अतिशय टेस्टी अशी लागते. तर भाजीला जर काहीच नसेल व टोमॅटोच असतील तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी भरलेल्या टोमॅटोची भाजी नक्की बनवू शकता. टीप नंबर 6. थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित तयार होत नाही. अशा वेळेस दह्याचं भांडं पिठाच्या डब्यात ठेवावं. यामुळे दही छान घट्ट लागते. अतिशय खास व उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 7. जर तुमचा पण प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा व 1 लिंबू कापून त्यामध्ये घाला व 1 शिट्टी काढा. कुकर एकदम स्वच्छ असा होईल. तर तुमचा पण प्रेशर कुकर जर आतून जळाला असेल तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. टीप नंबर 8. लघवी करताना जळजळ होत असेल तर पातळ ताकात चिमूटभर सोडा टाकून प्या. यामुळे जळजळ थांबेल. साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर 9. भाज्या व फळे कापल्यानंतर खूप वेळ तसेच ठेवू नका. यामुळे हवेशी संपर्क किंवा संयोग येऊन त्यातील विटामिन नाश पावतात. निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 10. नेहमी ॲसिडिटी होत असेल तर दररोज 1 आल्याचा तुकडा चावून खावा. यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होईल. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 11. पोटावर झोपणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका हा जास्त असतो. तर तुम्हाला पण
पोटावर झोपण्याची सवय असेल तर ही टीप नक्की फॉलो करा। वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।